नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 1 झाला होता. या संपूर्ण पेपरचे म्हणजे 150 प्रश्नांचे वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला त्या प्रश्नांचं स्वरूप कळेल आणि त्या प्रश्नांचा सरावही होईल. प्रश्न आहे, क्षुध पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर पर्याय 1 क्षुध प्लस पिपासा. नेक्स्ट आहे, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर हा अकर्मक कर्तरी आहे. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? तर गंगा यमुना नद्यांचा उगम ही अयोग्य जोडी आहे. सहसंबंध ओळखा. घुबडांचा घुतकार तर हंसांचा काय? तर हंसांचा असतो कलरव. नेक्स्ट आहे की पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? तर महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हणतात. पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वी अव्यय असणारे वाक्य कोणते? तर उद्देशबोधक उभयान्वी अव्यय आहे पर्याय 1 आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? तर साधा वर्तमान काळ. खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? तर आई वडील. बघा, या व्हिडिओचा आपला मुख्य उद्देश आहे फक्त प्रश्न आणि उत्तरांचं वाचन करणे. आपण स्वतंत्र विषयानुसार प्रत्येक 5ही टॉपिकचे व्हिडिओ स्वतंत्र बनवलेले आहेत. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता. आता 9 ते 11 पॅसेज आहे. बघा, 9 चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही? तर पानगळती झाल्यामुळे. चाफ्याची पाने कधी गळून पडतात? तर हिवाळा सरता सरता. पानगळती कोणत्या ऋतूत होते? तर शिशिर ऋतूत होते. पुढील प्रश्न आहे आपला, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी हे वाक्य पूर्ण करा. तर 14वे रत्न दाखवणे. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर तो आहे उदार. तर आकृतीत दिलेली अक्षरापासून अर्थपूर्ण म्हण तर ती होते चिंती परा ते येई घरा. तर उत्तर दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याची वाईट होते. मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश्य भागात एकूण किती शब्द आले आहेत? तर 3. द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आवेश. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर निष्क्रिय. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते वाक्यातील उपमेय कोणते? तर चांदणे. मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? तर प्रथमा. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. तर चित्र. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण नामे किती आहेत? तर 4 नामे आहेत. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईवर एकामागोमाग एक अनेक संकटे आली. तर आपलं उत्तर आहे नपुंसकलिंगी. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? तर ते आहे मडके. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ते सिंधुताई सपकाळ ज्यांना आपण माई म्हणतो त्यांचे आहे. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? तर तीर्थस्वरूप असा मायना येईल. पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? झोप हा शब्द तत्सम नाही. 27 ते 29 आता कविता आहे. कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? तर आकाश. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती? तर कोवळी सकाळ. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे? तर कवीने बहरलेल्या शेताचे वर्णन केले आहे.
ज्ञानचक्षु या शब्दात किती वर्ण आहेत? तर 11. आता आपण इंग्लिश प्रश्नांचं रीडिंग करूयात. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. Chefs use the machines to mix the ingredients. Correct answer option second. These machines are used by the chefs to mix the ingredients. Choose the word opposite in the meaning to the given word. Fragile. Correct answer robust. Choose the misspelled word. Misspelled word explanation. Choose the alternative which best express the meaning of the given word. Honest. Correct answer responsibility. Choose the most one word. One who leaves his own country to settle in another. Correct answer immigrant. आपण जर आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिली आहे. इथे आपल्याला 2013 ते 2025 पर्यंत सर्व पेपर विषयानुसार उपलब्ध आहेत. जे तुम्हाला विषयानुसार टेस्ट सिरीज तुम्ही ती जॉईन करू शकता. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत, जेणेकरून आपल्याला अधिक फायदा होईल. पुढे पाहूयात. चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स. दो सी लव हिम, सी हॅड टू लिव्ह हिम. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सेकंड. शी लव हिम बट सी हॅड टू लिव्ह हिम. Next, choose the correct indirect speech of the given sentence. You cannot bath in the sea, comma, inverted comma close. He said to me, inverted comma, it is very rough. Correct answer option number third. He said that I could not bath in that sea as it was very rough. Choose the correct alternative to fill in the blank. Priyanka is dash than Deepika. Correct answer prettier. Identify the mismatched pair. Cat, kitten. Choose the correct alternative. Don't side dash those who at contrary national interest. Correct preposition आहे with to. आता डिटेल एक्सप्लेनेशन जर पाहायचं असेल तर आपण 2025चा स्वतंत्र इंग्लिशचा व्हिडिओ बनवलेला आहे. प्रत्येक प्रश्नाचं पर्यायसहित स्पष्टीकरण आहे, तो तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे फक्त प्रश्न आणि उत्तर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. इले काय आहे इथे आर्टिकल आहेत. बेस्ट व्हेन करप्टेड बिकम वर्स्ट. तर करेक्ट आन्सर आहे द बेस्ट व्हेन करप्टेड बिकम द वर्स्ट. दोन्ही वेळेस द आर्टिकल ऑप्शन नंबर फर्स्ट. Identify the tense of the given sentence. An ancient Greek slave was worth his own weight in salt. Correct answer simple past tense. Choose the correct alternative to fill in the blank. During the earthquake, buildings collapsed like a of cards. The pack of cards. Next आहे identify the part of speech of the underlined word in the given sentence. They put up a fence between their house and their neighbor's house. Here it is a preposition. Select the meaningful word. Prayer हा वर्ड तयार होतो आहे, तो पर्याय क्रमांक 3 ने तयार होतो. पुढे आता 46 ते 50 पॅसेजच्या प्रश्न आहेत, ज्यांचे आपण उत्तर पाहूयात. 46चं उत्तर आहे पर्याय 2. 47चं उत्तर आहे पर्याय 2. 48चं उत्तर आहे पर्याय 4. 49चं उत्तर आहे पर्याय 1. 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता परत ग्रामर आणि हुकअपचे प्रश्न सुरू झाले. आयडेंटिफाय द मूड ऑफ अंडरलाईन मॉडल ऑफ झलरी. वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. मस्टला अंडरलाईन आहे, तर इथे ऑब्लिगेशन आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्लीज मेक इट अ पॉइंट टू डॅश डॅश वॉटर टॅप्स बिफोर यू गॉट आउट. करेक्ट आन्सर टर्न ऑफ. Name the underlined clause in the given sentence. You may go home when you finish your work. Correct answer adverb clause of time. Choose the correct WS type question.
लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट. करेक्ट आन्सर. विच रेस्टॉरंट शॅल वी गो टू. सिलेक्ट द कार्डिनल नंबर ऑफ द गिवन. अ मिलियन. Correct answer option number 4. Choose the alternative which is best express the meaning of the underlined word. The team was greeted by deafening applause from the audience. Correct answer is very loud. Rearrange the jumbled parts which are labeled P, Q, R and S to form a complete meaningful sentence. Correct answer option number 4. R, P, S, Q. Choose the alternative which is opposite. Such comparisons in poetry are useful. Correct answer useless. Identify which part of the sentence has an error. Option B has an error. Choose the correctly spelled word. Duration is correctly spelled. आपण जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज ओल्ड पेपर आणि सराव पेपर उपलब्ध आहेत. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहूयात. संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते. करेक्ट आन्सर आहे अवबोध. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही. तर तदनुभूती या घटकाचा समावेश नाही. पुढे प्रश्न आहे आपला. परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी या प्रतिमानाचा वापर केला जातो. तर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. आपण जर TET पेपर 1 2025 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचा स्पष्टीकरणाचा स्वतंत्र व्हिडिओ पाहिला तर तिथे डिटेल ही सर्व प्रतिमाने समजून सांगितलेली आहेत. या काही इमेजेस तुम्हाला उपयोगाच्या आहेत. मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले. तर मॅकडुगल यांनी असे मत व्यक्त केले. एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणात फरक पडत नाही. या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो. तर वस्तुनिष्ठता हा निकष साध्य होतो. सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश डॅश म्हणता येईल. तर त्यास आपण धनसंक्रमण असे म्हणतो. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही असं म्हटलंय. तर व्यसनाच्या आहारी जाणे. प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो. ज्या व्यक्तींमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते. तर भावनात्मक कार्य करणे. कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगल्या होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये मांडले आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे. नेक्स्ट आहे गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची 3 घटकात मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही असं म्हटलंय. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संकेतचिन्हाचा बोध होतो. पुढील प्रश्न आहे आता प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो. तर मूर्ताकडून अमूर्ताकडे. अब्राहम कल्पान यांच्या मते व्यवहार आणि तथ्ये यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे डॅश डॅश होय.
तर उपपत्ती होय. खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे होते? तर गॅलॅक्टोसिमिया. दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत या मानसशास्त्रज्ञाने मांडले. तर थॉर्नडाईक यांनी मांडले. अध्ययन संक्रमणाचे प्रकार दिलेत आपल्याला इथे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे होय. तर अवधान होय. ब्लूमच्या वर्गीकरण, ज्याला आपण टेक्सोनॉमी असं म्हणतो, शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला हा घटक आहे. तर उद्दिष्टे हा घटक आहे. स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता? तर पर्याय ए 2 हा योग्य क्रम आहे. ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान. खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे? तर विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे. मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे? तर पर्याय क्रमांक 2, अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाचा देवाणघेवाण होते, मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही असं म्हटलंय? तर कार्यनीती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते, तर पद्धती ही सूक्ष्म उपायांचा स्वीकार करते. खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियांमध्ये होत नाही असं म्हटलंय? तर समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो. पुढे आहे, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवितात असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? इथं हे र आणि क व्यंजन झालंय, इथं क्ष पाहिजे. संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे. तर आपलं उत्तर आहे तादात्म्य. आसुबेल यांनी आशय, अध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? तर खालीलपैकी पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्याची मानसिक पूर्वतयारी. लहान मोठा, आखूड लांब, जवळ दूर, काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकास अवस्थेमध्ये घडून येते? तर मृत क्रियाकाल अवस्था. आपण जीन पियाजेवरती आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलला स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याचबरोबर तो व्हिडिओ फ्रीमध्ये आपल्याला ॲपमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाशी निगडीत आहे? तर उपयोजनशी निगडीत आहे. नेक्स्ट आहे आपलं, डोळ्यांनी ग्रहण केलेला दृक संवेदनाचा ग्रहण करून त्यावरील प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागात केंद्रामार्फत केले जाते? तर आपलं उत्तर आहे पार्श्व मस्तिष्क भाग. शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान नेण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केले असले पाहिजे असे मत ब्रुनर यांनी
मांडले. क्रमन्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकविण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे चौकट होय. तर आपलं उत्तर आहे ज्ञान संपादन. गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहूयात. एका वर्तुळ केंद्राचे कोनी माप 125 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? म्हणजे एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश, तर संगत कोनाच्या विशाल कंसाचे माप किती असेल? तर आपलं उत्तर आहे 235 अंश. खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर आपलं उत्तर आहे 3 ने जास्त आहे. खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती ही 9.6 सेमी आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? तर ती 38.4 सेमी आहे. आठ 8,400 रकमेत 200 व 500 किमतीच्या समान नोटा आहेत, तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? तर एकूण 24 नोटा आहेत. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? तर 99 चौरस मीटर. 150 सेमी लांब, 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिका चिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 चोमीटर दराने किती रुपये खर्च येईल? तर 423 रुपये खर्च येईल. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? तर पर्याय 4 207 व 195. आता 99, 98 व 99 या ग्राफवर आधारित आहे. 98चं उत्तर आहे कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? तर गुरुवार. 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती? तर 40 अंश. 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? तर 112.5 अंश. या सर्व उदाहरणांचं डिटेल एक्सप्लेनेशन जर पाहायचं असेल तर आपण TET पेपर 1 2025चा स्वतंत्र मॅथचा व्हिडिओ पाहावा, जो ॲपला उपलब्ध आहे. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? तर पर्याय क्रमांक 3 441. 8 2 0 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? तर 68,642. नमिताने गृहउद्योगासाठी 10 7.5 दराने बँकेकडून 1.5 लाख रुपयाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर मुदतीनंतर कर्ज फेटीसाठी एकूण किती रक्कम तिनं बँकेला परत करावी? तर उत्तर आहे 2,40,000. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24, गणितात 50 पैकी 38, विज्ञानात 75 पैकी 63, हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले, तर कोणत्या विषयात शेकडा गुण अधिक मिळाले? तर विज्ञान. सोनालीने 50 डझन केळी 60 डझन दराने खरेदी केल्या व 550 शेकडा दराने विकल्या, तर किती नफा किंवा तोटा झाला? तर 330 रुपये नफा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोनांच्या किती जोड्या मिळतील? तर 4 जोड्या मिळतील. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ या वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर 10 सेमी. बोर्डमधचं उदाहरण आहे. 108चं उत्तर आहे पर्याय 4. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1,000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 आहे, तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या येतील? तर 3 वाट्या. डिटेल आपण मुख्य व्हिडिओमध्ये पाहू शकता.
72 व 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? तर सामायिक विभाजक 8 आहेत. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील? तर 1 दिवस कमी लागतो. एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? तर 9. 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? तर 4300 मीटर. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता? तर 6.25 तास. 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे बाळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? तर जास्तीत जास्त 3005 माळा तयार होतील. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचल्यास 56 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? तर 196. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात, तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? तर 33.75 मीटर. ओ केंद्र असलेले वर्तुळ EDBच्या बाजूबिंदू A किंवा B मध्ये स्पर्श करते. जर EDB 68 अंश असेल तर AOB किती? तर 112 अंश. काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 मिळते. मजुरांची संख्या 3 ने कमी केल्यास 5 दिवसाची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती? तर 240 रुपये. या सर्व प्रश्नांचे, गणिताच्या सर्व प्रश्नांचे डिटेल एक्सप्लेनेशनसाठी आपण TET पेपर 1 2025चा पेपर पाहावा. गणिताचा प्रश्न आहे, 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलो, 60 किलो, 50 किलो, 24 किलो, 31 किलो याप्रमाणे तांदूळ जमवले. तांदूळ 5 समान पिशव्यात भरले, तर प्रत्येक पिशवीत किती तांदूळ? 42 किलो. परिसर अभ्यासाच्या प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? तर राष्ट्रपती ही उपराष्ट्रपतीची नेमणूक करत नाहीत. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते आहे? तर दोनही विधान आयोग याच्यामधले पर्याय क्रमांक 2, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे, हे पण अयोग्य आहे. आणि तिसरे विधान आयोग आहे, ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात, हे पण अयोग्य आहे. सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? पर्वतीय वारे. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? तर दमट हवामानात. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले, तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? तर सहल अध्यापन पद्धती वापरली. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? छत्रपती संभाजीनगर. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? तर खालीलपैकी डॉक्टर ही व्यक्ती अदृश्य व्यापार करणाऱ्या गटात येते. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग असतो, तर ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कमी कमी होत जातो. थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असते, तर अपारदर्शक असते. खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर लुनी ही खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी आहे. इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर इस्रो हे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे संक्षिप्त रूप आहे. खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? तर मृदेची सुपीकता मृदेचा सामू pH
त्याला आपण म्हणतो 8पेक्षा जास्त असल्यामुळे, म्हणजे पर्याय 3. अग्निबाणाचं प्रक्षेपण कार्य च्या नियमाशी संबंधित आहे, तर अग्निबाणाचं प्रक्षेपण कार्य हे न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमाच्या संदर्भानं असते. आईस्क्रीम तयार करताना व थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर गोठवलेला कार्बन डायऑक्साईड. रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तर ती पद्धती आहे अपकेंद्री पद्धती. त्यानंतर हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या क्रियेमुळे किंवा कोणत्या बदलामुळे घडते, तर हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येणे ही जी क्रिया आहे ही विलयन बदलामुळे घडते. त्यानंतर सांध्यांचे प्रकार व हाड अशा जोड्या दिल्यात, तर हा परीक्षा विभागानं प्रश्न कॅन्सल केला होता. डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात, तर क्षयरोगासाठी वापरली जाते. त्यानंतर खाली बांधकाम साहित्य व त्याचे मूळ स्रोत दिलेत, त्यातील विसंगत जोडी ओळखायची आहे, तर यातील विसंगत जोडी आहे काश्यापासून लोखंड बनवणे. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना म्हणतात, तर रुचिकलिका असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती, तर अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2 आरमारातील अधिकारी मुहम्मद कुली खान. रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केलेला आहे, तर अचूक उत्तर आहे छत्रपती राजाराम महाराज. रामायण रामानंद सागर, तर भारत एक खोज, तर भारत एक खोज ही मालिकाचे डायरेक्टर आहे श्याम बेनेगल. भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती, तर उत्तर आहे रजाकार. 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या, आर्थिक उदारीकरणास सुरुवात आणि सोव्हिएट युनियनचे विघटन. रॉंग आहे, म्हणजे अ आणि ब बरोबर. आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो, तर संस्थानिक व ब्रिटिश. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते, तर किशोर नावाचं मासिक प्रकाशित करते. स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे, तर रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याच्या लूट. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली, तर बाळासाहेब ठाकरे. आणि शेवटचा प्रश्न आहे राज्यसभा हे सभागृह नाही, तर राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह नाही. अशा पद्धतीनं आपण 2025चा पेपर क्रमांक 1चे वाचन केले. तुम्ही जर आपल्या आपलं ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा, जिथे तुम्हाला ॲपमध्ये ओल्ड क्वेश्चन पेपर त्याचबरोबर मॉडेल क्वेश्चन पेपर उपलब्ध करून दिलेत, जे तुम्ही पाहू शकता, म्हणजे PDF पाहू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने हे क्वेश्चन सोडवू शकता आणि प्रत्येक पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ देखील बघू शकता. धन्यवाद.